हॅलो फ्रेंड्स. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तुम्ही मला कधी विचारले आहे का? तुम्ही एखाद्याला विचारताय की तू मला कधी विचारलं आहेस का, किंवा तुम्ही मला कधी विचारले आहे का, तेव्हा इंग्लिशमध्ये विचारा, हॅव यू एव्हर आस्क्ड मी? से, हॅव यू एव्हर आस्क्ड मी? हॅव यू एव्हर आस्क्ड मी? तुम्ही मला कधी विचारले आहे का? मला ऐवजी जर तुम्हाला बोलायचं असेल की त्याला कधी विचारले आहे का, तेव्हा तुम्ही काय बोलू शकता? हॅव यू एव्हर आस्क्ड हिम? हॅव यू एव्हर आस्क्ड हिम? जर तुम्हाला त्याला ऐवजी विचारायचं असेल की तिला कधी विचारले आहे का, तर तुम्ही काय बोलू शकता? हॅव यू एव्हर आस्क्ड हर? हॅव यू एव्हर आस्क्ड हर? किंवा मला, त्याला, तिला या ऐवजी तुम्हाला कोणतंही नाम घ्यायचं असेल तर तुम्ही काय बोलू शकता? जसं की आपण इथे नेहा नाव घेतलं तर तुम्ही काय विचारू शकता? हॅव यू एव्हर आस्क्ड नेहा? तुम्ही नेहाला कधी विचारले आहे का? हॅव यू एव्हर आस्क्ड नेहा? अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. देन नेक्स्ट, तू माझ्यासोबत पंगा घ्यायला नको होतास. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला, यू शुडंट हॅव मेस्ड विथ मी. You shouldn't have messed with me. तू माझ्यासोबत पंगा घ्यायला नको होतास. यू शुडंट हॅव मेस्ड विथ मी. तर शुडंट म्हणजे काय? तर शुड नॉटचं संक्षिप्त रूप आहे शुडंट. इथं तुम्ही जर शुडंट बोलायचं नसेल तर शुड नॉट ही बोलू शकता. यू शुड नॉट हॅव मेस्ड विथ मी, और यू कॅन से यू शुडंट हॅव मेस्ड विथ मी. आता इथं तू माझ्यासोबत पंगा घ्यायला नको होतास याच्याऐवजी जर तुम्हाला इथं त्याच्यासोबत, तिच्यासोबत किंवा नेहासोबत अशा प्रकारचा कोणताही वर्ड घ्यायचा असेल तर तुम्ही तो वर्ड घेऊन इथं बोलू शकता. त्याच्यासोबत बोलायचं असेल तेव्हा तुम्ही घेऊ शकता इथे मीच्या ऐवजी हिम. तिच्यासोबत पंगा घ्यायला नको होता असं बोलायचं असेल तेव्हा घेऊ शकता हर. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. नेक्स्ट, तू चुकीचा विचार करत आहेस. तुम्हाला एखाद्याला बोलायचे की तू चुकीचा विचार करत आहेस, तेव्हा इंग्रजीमध्ये बोला, यू आर थिंकिंग रॉंग. यू आर थिंकिंग रॉंग. यू आर थिंकिंग रॉंग. तू चुकीचा विचार करत आहेस. मी काय चुकीचं बोललो? व्हॉट डिड आय से रॉंग? मी काय चुकीचं बोललो? व्हॉट डिड आय से रॉंग? व्हॉट डिड आय से रॉंग? मी काय चुकीचं बोललो? नेक्स्ट सेंटेन्स, ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. तेव्हा बोला, शी इज हायडिंग समथिंग फ्रॉम यू. शी इज हायडिंग समथिंग फ्रॉम यू. शी इज हायडिंग समथिंग फ्रॉम यू. ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. तो तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. ही इज हायडिंग समथिंग फ्रॉम यू. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. देन नेक्स्ट सेंटेन्स इज, मी तुमच्यापासून काहीही लपवत नाही. हे रेग्युलरचं सेंटेन्स आहे, म्हणजे मी कधीच तुमच्यापासून काही लपवत नाही. तेव्हा काय बोलायचं आहे? आय डोंट हाईड एनिथिंग फ्रॉम यू. से, आय डोंट हाईड एनिथिंग फ्रॉम यू. मी तुमच्यापासून काहीही लपवत नाही. पण हेच सेंटेन्स जर तुम्हाला असं बोलायचं आहे की मी तुमच्यापासून काहीही लपवत नाहीये, म्हणजे आता मी तुमच्यापासून काही लपवत नाहीये किंवा नाही आहे, तेव्हा काय बोलायचं आहे? आय एम. से, आय एम नॉट हायडिंग.
एनिथिंग फ्रॉम यू. या सेंटेन्स मध्ये डिफरन्स बघा. जेव्हा तुम्हाला म्हणायचंय की मी तुमच्यापासून काहीही लपवत नाही, म्हणजे कधीच लपवत नाही, तेव्हा काय बोलायचं आहे? आय डोंट हाईड एनिथिंग फ्रॉम यू. मी तुमच्यापासून काहीही लपवत नाही. पण जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल की मी तुमच्यापासून काहीही लपवत नाहीये किंवा मी तुमच्यापासून काहीही लपवत नाही आहे, आता काहीही लपवत नाहीये, तेव्हा काय बोलायचं आहे? आय एम नॉट हायडिंग एनिथिंग फ्रॉम यू.